दिंडी निघाल्यानंतर पत्रिका छापल्यानंतर एखादी बाई आमच्याकडे येते, माझ्या अनुभवातलं बोलेल मी तुम्हाला. आणि ती बाई म्हणते, महाराज कधी निघणार आहे दिंडी? सगळं माहीत असतं बरं का तिला. कधी निघणार आहे दिंडी? त्या बाईला म्हणावं लागतं 18 तारखेला प्रस्थान आहे, तर 16 तारखेला आपल्याला घरून निघावं लागेल. मग महाराज येऊ का दिंडीमध्ये? आम्ही म्हणतो चला. अहो दिंडीच आपण वारकऱ्यांसाठी केलेली आहे, तुम्ही नाही आल्यावर मग त्या दिंडीला शोभा काय, चला. मग त्या बाईला भिशी कळत नाही. मग ती बाई म्हणते, तुमच्या दिंडीची फी किती आहे? बरोबर आहे ना. काही माणसाला तारखा घेताना मानधन म्हणत नाही, सुपारी किती आहे म्हणून माराय बोलवतो काय कोणाला? बरोबर आहे ना. सुपारी किती आहे म्हणतात, बरोबर आहे का? तसं ती बाई म्हणते, महाराज तुमच्या थोडा आवाज द्या, तुमच्या दिंडीची फी किती आहे? मग त्यांना म्हणावं लागतं, येण्या जाण्याची सगळी 15 दिवसाच्या व्यवस्थेसाठी एक 2,500 रुपयाचा खर्च आहे. ती बाई गरीबच असते. ती म्हणते, महाराज यायची इच्छा आहे हो, पण एक काम करता का? माझ्याकडे पैसे नाही. बघा बरं, माझ्याकडे पैसे नाही आहे. मग एक काम करू का, मी तुम्हाला एक 500 रुपये आता देते. बघा बरं, 500 रुपये मी आता देते, दिंडीवरून आल्यानंतर तुम्हाला 500 रुपये देते, आणि तुमचे राहिलेले 1,500 रुपये सोयाबीन आली ना की मग ती सोयाबीन विकल्यावर देते, मला येऊ देता का? असं करा एकतर. बघा बरं का, तेव्हा अंतकरण द्रवलं पाहिजे माणसाचं. नाही तर एक काम करा, तुमच्या दिंडीत स्वयंपाक करायला बाया लागतात ना, एक बाई कमी सांगा आणि त्या दिंडीतला स्वयंपाक मी करते, पण मला वारीला येऊ द्या. जी घरी बाई 2 पाहुणे आल्यानंतर तोंड वाकडं करते आणि स्वयंपाक करायची इच्छा होत नाही ना, ती ज्ञानोबा रायांच्या सोहळ्यामध्ये 200 लोकाचा स्वयंपाक भजन म्हणत करते महाराज. ही सेवा आहे. इथं तुम्ही कोणत्याही मोठ्या श्रीमंत माणसाला काम सांगा, तो नाही म्हणत नाही. त्याची श्रीमंती, त्याचं पद, त्याचं सर्वस्व तो ज्ञानोबा रायांसाठी खाली ठेवतो. तो म्हणतो, आपण एखाद्याला म्हणतो, आता तुम्हाला कसं सांगू, तो म्हणतो, अहो मी काय माऊलीपेक्षा मोठा आहे का, काय आहे ते सांगा मला पटकन, मग जा तिथून कणिक घेऊन या. तो माणूस नाही म्हणत नाही. ही ज्ञानोबा रायांची सेवा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, ज्ञानोबा रायांच्या सोहळ्यात आल्यानंतर जी संधी मिळेल ती सेवेची संधी सोडू नका. विठाला मग ही सेवा करण्याची संधी काय सामान्यानं मागितली का? अजिबात नाही हो. ज्या एकनाथ महाराजानं ज्ञानोबा रायांच्या गळ्याला लागलेली अजान वृक्षाची मुळी बाजूला केली, किंवा नाथ महाराजांच्या स्वप्नात जाऊन ज्ञानोबा रायानं सांगितलं की ही अजान वृक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागलेली आहे, ती बाजूला करा, हे स्वप्नात जाऊन उपदेश केला. लक्षात ठेवा, त्या एकनाथ महाराजांनी, ज्या एकनाथ महाराजानं ज्ञानेश्वरी शुद्ध केली, त्या एकनाथ महाराजानं ज्ञानोबा रायांकडं मागितलं, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. नाथ महाराज जर ज्ञानोबा रायांकडं सेवा मागत असतील तर आपण एवढी मोठी आहे का, आपण ज्ञानोबा रायांकडं काय दुसरं मागावं? विठाला विठाला ठेवा. नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. सज्जनो, दादा आवाजच येत नाही पुढे. विठाला विठाला. आपण देवाकडे गेल्यानंतर काहीतरी मागितलं पाहिजे. मग इथं आल्यानंतर आपण ज्ञानोबा रायांकडे गेल्यावर काय मागावं? ज्ञानोबा रायांकडे आल्यावर मागावं एकच, महाराज एका जनार्दनी सेवा दृढ देई. ज्ञानोबा रायांकडे आल्यानंतर काय मागावं? नामस्मरण घडो संत समागम. ज्ञानोबा रायाकडे आल्यानंतर काय मागावं? पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. आणि ज्ञानोबा रायांकडे आल्यानंतर काय मागावं? तर देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. मला या संसाराच्या व्यसनातून देवा बाजूला कर आणि माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. देवाकडं आल्यानंतर मागायचं माणसानं कळावं. महाराज म्हणले, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. महाराज म्हणतात, देवाकडं आल्यानंतर काय मागावं? तर उचित मागावं. मग उचित मागणं काय आहे? देवाकडं जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देव सोडून बाकीचं मागणं म्हणजे अनुचित मागणं. लक्षात ठेवा, देवाकडं जाऊन देवालाच मागावं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. देह समर्पिजे देवा,
भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका मने आनंद. महाराज म्हणले आमचा देह सुद्धा तुला अर्पण आहे, आमची वाणी तुला अर्पण आहे, आमचा प्राण सुद्धा तुला अर्पण आहे, आणि मागणं तुझ्याकडं आमचं मागणं तुझ्याकडं काही नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रवृत्ता असनामी प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. महाराज म्हणतात आमच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे, म्हणून आम्ही तुझ्याकडं मागण्याचा अधिकारी आहोत. लक्षात ठेवा बरं का. आणि देवाकडे गेल्यानंतर काय मागावं? ल्यावे खावे बरे असावे सदैव, असं काही मागावं अजिबात नाही. महाराज मग देवाकडे गेल्यानंतर काय मागावं ते अभंगाच्या पहिल्या चरणात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी हो पडून दी, संसार व्यसनी पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम. नामस्मरण घडो संत समागम. संसार व्यसनी पडून दी, पडून दी, पडून दी, पडून दी, पडून दी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम, संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, संत समागम. देवा माझे लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसारानी पडले पडले वा वा वा. देवा माझे मन, वाजवा जोरात टाळ्या. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दे. आपण अभंगाकडं डायरेक्ट आलो. महाराज म्हणले देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. परमार्थ हा जो विषय आहे अनंत महाराज, हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला, मग त्याला काही शेपूट फुटते का शिंग येतात? परमार्थात आल्यानंतर होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्त्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच आर्घ्य द्यायचं. आर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज नाही. इंद्रायणीत आंघोळ केली ना तर तीच ओंजळ भरून घ्यायची आणि सूर्याकडे बघून अर्घ्य द्यायचं. का घरून पाणी न्यायची गरज आहे?
महाराज म्हणले नाही. तसं मनाने परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. मी उदाहरण सांगेल तुम्हाला. मावल्यावर तुम्ही जर शेतात गेलात आणि तुमच्या पायात काटा मोडला तर तुम्ही सुया आणायला घरी येता का? बोला ना. तुम्ही एवढ्या नाराज काहून बसल्या, एवढ्या टेन्शनमध्ये काहून बसल्या? इथं काय स्वयंपाक करायचं काम नाही, आयतं जेवायला आहे, तरी एवढा ताण. बरोबर आहे. पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? वा. हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कोणाला जमणार नाही. हा, काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? बोला बोला बोला. कशाचा? काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार, तसं मन देवाकडं नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मना अधस्व मय बुद्धी निवेशया निवशिष्य मयेव अथोर धवन संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, त्रिवेणी संगमी आणि चित्त नाही नामी. फायदा नाही आहे काही. इथं येऊन आता सगळ्यांना वेद लागले दादा, असे पिशव्या पायाखाली धरून बसलेत सगळे. विठाला विठाला बरोबर आहे ना. हे कीर्तन फक्त आता द्वादश सोडायची म्हणून काही थांबलेले आहेत. कारण पुन्हा थांबायचं कुठं रस्त्याने? बरोबर आहे ना. थांबायच्या अडचणी आहे का नाही? पिशव्या काहीच्या मांडी खाली आहेत, काहीच्या जवळ आहेत, काहीच्या गाडीत टाकलेल्या आहेत. देवा माझे मन लागो तुझे, जमलं आता आपलं. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, मनाने परमार्थ करायचा आणि मनासाठी करायचा. बघा, तीर्थयात्रेला गेले जर मन नसेल तर फायदा आहे त्याच्यात? काही फायदा नाही. घरी राहिलेले म्हणत असतील आमच्या घरचे आळंदीला आहेत, आणि आळंदीला राहिलेले म्हणत असतील घरच्याने आता दूध काढलं का नाही. विठाला विठाला काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, हो काय मांडी येले प्रेत. नाही चित्त काय मांडिले प्रेत. महाराज म्हणले चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. फायदा आहे काही? परमार्थ मनाने करायचा असतो आणि मनासाठीच करायचा असतो. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. मग का होत नाही? महाराज म्हणले चंचल मी मन कृष्ण, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल. जेवढ्या त्या ताना निघत होत्या ना, ते चंचल मनाचं लक्षण आहे. हा, महाराज म्हणले मन चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बघा, एक कीर्तनात असलं तरी घरी जाऊन येतं. मनाचा स्वभाव आहे. एक क्षण माणूस शांत राहू शकत नाही बरं का. त्या मॅटवर बसले आता तर त्याचे दोरे तरी काढतील, त्याला काडी घेऊन छिद्र तरी पाडतील. बरोबर आहे ना. नाही तर आपल्या जवळ एखादा दगड असला तर दुसऱ्या दगडान त्या दगडाला बारीक तरी करतील. इथं बसल्या बसल्या पहा ना तुम्ही. नाही तर खालचं ढेकूळ एखादं त्याच्यातून वर काढतील. मनाचा स्वभाव आहे. एक क्षण सुद्धा मन शांत राहू शकत नाही. एक क्षण. हा, महाराज म्हणले धरिताही परी आवरे ना. या मनाला आपण किती धरण्याचा प्रयत्न करा, ते आवरल्या जात नाही. त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही. इथून संगमनेरला जायचं असेल बसनं अंदाजे किती तास लागतात? अंदाजे सांगा. एस टीनं जायचं असेल तर किती? 3 तास, ट्रॅफिक नाही लागली तर. बरोबर आहे ना. 3 तास. स्वतःच्या गाडीने जायचं असेल तर 2 तास. आणि इथून विमान असतं तर
अर्धा तास, आणि इथं विमानतळ होणार आहे पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मी आळंदीन पंढरपूर सोडून दुसरीकडे काय विकास करणार आहे. बरोबर आहे ना? तुम्ही करा. विठाला विठाला. अर्ध्या तासाचा वेळ लागला असता. मनाला घरी जायला संगमनेरला किती वेळ आहे? अहो, संगमनेर मनेपर्यंत गेलं आणि घरदार फिरून पुन्हा मंडपात हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. माणसं बहिर्दिशेला गेले तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या कांदे लावायचे, वल कुठपर्यंत आहे पाहतो. चळ न मोडे काडी, अगोदरची खोडी मी करत नाही. नाही कळलं? बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. चळ न मोडे काडी. एक क्षण सुद्धा मन शांत राहू शकत नाही. हा मनाचा स्वभाव आहे. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. माऊली तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. संत चरण रज लागता. सहज नाही, संत चरण रज लागता. इथं थांबायचंय. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, संत चरण लागता. इथं थांबायचं आणि सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रस सहज घराला लागत नाही. वासना सहज जळून जाते. ही ताकद आहे. महाराज म्हणले चंचल मनाला तुझ्याकडे आणायचंय आम्हाला. काय काय करी तो या मना, बोला परी नायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. नेवू पताना आदरिले भलतिया सवे धावे सैराट आरची. बरोबर आहे ना? जाऊ नको म्हणलं पण गेली प्रशासन. भलतिया सवे धावे सैराट. मनाला जाऊ नको म्हणलं तिकडं मन पहिल्यांदा जातं. बरोबर आहे? पण या मनाला मला देवा तुझ्याकडे आणायचंय, पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. गोविंद गोविंद काळे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. भेद नाही देवारया किंवा तया. देवा माझे मन लागो तुझे चरण. मग लागत नाही. अमृताहुनी गोड, बोला नाम तुझे, पण मन माझे केशवा काबा निघे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवाला दली. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड
किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार बोला मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकरिया कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. नाम गोड आहे देवाचं नाम गोड आहे रूपही गोड आहे. रूप सावळी सुकुमार काळी कुंडली मकराकार काळी कुंडली मकराकार रूप सावळी सुकुमार सावळे सुकुमार काने कुंडल मकराकार. महाराज म्हणले भगवंताचं नामही गोड आहे आणि देवाचं रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. दादा थोडा आवाज वाढव. उभे पंढरीचे विटेवरी रामा सावळे रूपडे चोरटे चिताचे सावळे रूपडे चोरटे चिताचे डोळ्याची धाने पाहताना पुरे दया लागी जुरे मन माझे दया लागी जुरे मन माझे सावळे रूपे चोरटे चिताचे सावळे रूपे चोरटे चिताचे सावळे रूपे चोरटे चिताचे चोरटे चिता. वाजवा टाळ्या जोरदार वा. महाराज म्हणले देवाचं नाम गोड आहे आणि देवाचं रूप सुद्धा गोड आहे. देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडाय आवडत. काही कार्तिकीला येतात आणि इथं येऊन दारू पितात. इथं येऊन विठाला विठाला देवाचं नाम गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. कडू आहे का नाही दारू? अहो महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही. मग किती अपमान आहे हा माझा. हा तुम्ही म्हणसाल मग कडू आहे हे तुम्हाला कसं काय माहिती झालं? तोंड वाकडं करतात थुकत बाहेर येतात तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. जिथून जिथून धूर निघतो तिथं काहीतरी पेटलेलं असावं याला अनुमान प्रमाण म्हणतात. मग एवढं तोंड वाकडं होत असेल तर ते कडूच असावं असा अनुमान प्रमाण. बरोबर आहे ना? महाराज म्हणतात ते कडू आहे पण सुटत नाही. हे गोड आहे पण घ्या वाटत नाही का? विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. त्याचं कारण अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे म्हणून हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून महाराज म्हणले संसार व्यसनी पडो नेदी. याला संसाराच्या व्यसनातून बाजूला कर. संसाराचं कोणतंही व्यसन लागलं ना की ते सुटणं अवघड असतं बरं का. विनाकारणांचे व्यसनं असतात काही काही माणसाला. कोणतं व्यसन एकदा लागलं तंबाखू खाल्ल्यानं काय फायदा आहे? खाणाराला विचारा तो म्हणतो काहीच नाही. मग खातो का? सवय लागली व्यसन लागलं म्हणजे सुटत नाही ते लक्षात ठेवा. सिगरेट ओढणाऱ्याला विचारला काय फायदा आहे? तो म्हणतो काही नाही. ओढता का? व्यसन लाग. दारू पिणाऱ्याला विचारा अहो नुकसान आहे दारू पिल्यानं तुमचं? दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुँह में मिट्टी आती है. त्याला विचारा हो नुकसान आहे दारू पिल्यानं? तो म्हणतो मलाही कळतं. काय म्हणतो? मलाही कळतं. सोडत का नाही? व्यसन लागलं. व्यसन एकदा लागलं की ती सुटणं फार अवघड आहे. बोला आदत बदलना आसान नहीं है. आदत बदलना आसान नहीं है.
लेकिन जो आदत ना बदल सके वो काबिले इंसान नहीं है. महाराज म्हणतात सवय बदलणं सोपं नाही, पण जो सवय बदलू शकत नाही तो माणूस नाही. विठाला विठाला संसाराचं व्यसन आहे. लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार आहेत ते संसाराचे आहेत. म्हणून संसार व्यसनी पडू नये दे. मला या संसाराच्या व्यसनात पडू देऊ नको. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. मग आता संसाराच्या व्यसनात पडू देऊ नको म्हणजे काय? आता हे लेकरं बाळ सगळे सोडून द्यायचे का आणि आळंदीन पंढरपूरची वारीच करायची? अजिबात नाही. आसोनी संसारी, ज्यांच्या सोहळ्यासाठी आलो त्यांनीच आपल्याला काय सांगितलं? आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र उभारी, बाह्या सदा संसारी असावे पण आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी, संसार सकळ आलिप्त कमळ जडी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला आणि द्वादशीला गावाकडे गेला. बरोबर आहे ना? हा, वस्ती कर वस्ती आला आणि प्रातकाळी उठून गेला. महाराज म्हणतात संसारात माणसानं असं राहावं ना. जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में, आली पद्मपत्र मिवाम भसहा. विठाला विठाला संसारात असावं माणसानं, पण कसं असावं? दह्यात पडलेल्या केशासारखा असावं. मावल्याहो, दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का? बोला. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेलं कळतं तरी का? त्याला दही लागलेलं राहतं का? दही लागलेलं राहत नाही, कष्टही राहत नाही. बरोबर आहे? असा अलगद बाहेर येतो. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाही राहत. रोहिदास महाराज, माणसं संसारात वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. कळलं ना तुम्हाला? तुटून येतो का सुटून? तुटून. सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो तो. तो कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो. बरोबर आहे ना? हे बऱ्याचशा मुंगळ्या घरी गेलो कळलं. आता लक्षात ठेवा. महाराज म्हणले सुटायला तयारच होत नाही ना. लक्षात येते का माझं बोलणं तुम्हाला? विठाला 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 वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा. ऐका बरं का, तुटला बी नाही पाहिजे आणि कष्ट बी नाही झाले पाहिजे. राम महाराज, शाने माणसं केस धरून ओढत नाहीत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस ओढायला गेले तर एक तर हातात येणार नाही आणि ओढत गेले तर सगळा निघणार नाही, तुटून निघेल. मग शाने माणसं पहिल्यांदा भाकरीवर पाणी मारतात आणि भाकरीवर पाणी मारलं की भाकर नरम होते आणि भाकर नरम झाली ना, केस धरायचा आणि काढायचा कष्ट लागत नाही. जसा केश भाकरीमध्ये गुंतलेला आहे तसं मन संसारात गुंतलेलं आहे. ओढाताण कराल तर सुटून जाईल. जास्त ओढाताण कराल तर डिवोर्स होण्याची सुद्धा शक्यता आहे. लागून लागून सप्त्याचे परिणाम. माझं बोलणं लक्षात ठेवा. मग काय करा? घरच्यांना सांगा, अगं याच्यावरच आहे आपलं, असं थोडं पाणी मारा आणि एकदा थोडा ओलावा आलेलं पाकिट तिच्याकडे दिलं की मग ती सुट्टी मिळेल आपल्याला. हळूहळू डाळे डाळे के तुलिनी एके वेळे असं म्हणतात. मनावर एकदा भक्तीचं पाणी मिळालं की मन देवाकडे यायला वेळ लागत नाही. आता इथं बसलेली माणसं व्यापातली आहेत, कामातली आहेत, पण त्या माणसाने हातातलं काम सोडून दिलं. कार्तिकीला जायचं ना, मरुद्या हो ते काम, काय करायचं त्या कामाला, सोडून दिलेलं आहे. इथं बसल्यापैकी सर्वांच्या घरात फरशी आहे. कुणाच्या घरात महागडी असेल, कुणाच्या घरात स्वस्त असेल, पण इथं माणसं टेंटमध्ये, तंबूमध्ये आनंदात झोपतात. बरं, त्या तंबूत लाईट बी नसते. बरं, त्या तंबूतली व्यवस्था झोपायची, एका तंबूत 20 माणसं असतात, 20. बरोबर आहे ना? एखादा लंबा माणूस असला तर त्याचे पाय तरी लागते, नाही तर डोकं तरी लागते. मग त्याला खाली सरक म्हणलं की त्याचे पाय त्या झोपडीच्या बाहेर येतात. बरोबर आहे ना? किती अडचणी आहेत या, पण या सगळ्या अडचणीवर माणूस मात करत राहतो एकदा नामाची गोडी लागल्यानंतर. भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की महाराज म्हणले ते मन देवाकडे यायला वेळ लागत नाही. म्हणून देवा माझे मन लागू तुझे
चरणी संसार व्यसने पडोने दे. आणि हे करत असताना माझ्याकडून काय घडावं? नामस्मरण घड संत समागम हो. नामस्मरण घड संत समागम हो. नामस्मरण घड संत समागम. संत समागम वावुगाची भ्रम नको देवा, वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घड संत समागम हो. नामस्मरण घड संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा. वावुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण घड संत समागम. संत समागम. संत समागम. संत समागम. संत समागम. कसं का होईना नामस्मरण घडलं बाद झालं. हा महाराज नामस्मरण घडू संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा. आता तेवढं आलंच पाहिजे. हा वावगा भ्रम धरायचाच नाही. गाता येईल तेने गावे, हे हरी हरी म्हणावे. वावुगाची भ्रम नको देवा. वावग्या भ्रमामध्ये माझ्या मनाला गुंतू देऊ नको. माझ्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. महाराज म्हणले कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. पण कोणतं कीर्तन? नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे तृणाग्नी मेळे. समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयाशी. क्षण मात्रे घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती ऐसा नामाचा महिमा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. बेस करा बेस. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. महाराज म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे म्हणून इथं आल्यानंतर काहीच करू नका, भजन करा. कळलं माझं बोलणं? केस कोणाचंही कीर्तन ऐकलं, कोणत्या विद्वानाचं ऐकलं, नवीनच ज्यांचं ऐकलं, कुणाचं जरी ऐकलं तर सिद्धांत एवढाचे भजन करा. सगळ्या शास्त्रांचा, वेदाचा, पुराणाचा. मी माझ्या मनाचं बोलत नाही हा. वेद अनंत काळे बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ येतुलाची साधिला. विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे. तुम्ही सगळं कोणत्याही महाराजाचं ऐका, तो काय भांडणं करा सांगणार आहे? एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणार आहे, बाकी काही माणसाला तारू शकत नाही. म्हणून कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. बरोबर आहे? जे काम करत असाल त्या कामात राम राम म्हणा. तुम्हाला काय घरदारच सोडायची गरज आहे का? बोला. आता घरी गेल्यावर का भजन होत नाही का?
तुम्ही म्हणसाल घरचं काम आहे आम्हाला, स्वयंपाक करायचा आहे, चपात्या लाटायच्या, तोंडाने लाटता का? होय मावल्या हो, तोंडाने लाटता का हाताने? हाताने. मग तोंडाला काही काम आहे का? माऊली माऊली रामकृष्ण हरी म्हणा. काही बाया म्हणतील आम्हाला धुणं धुवावं लागतं, कशाने धुता? हाताने. आणि तोंडाने शेजारणीचं. बरोबर आहे. ते शेजारणीचं धुतल्यापेक्षा आणि अंगावर शिंतोडे उडून घेतल्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही जे काम करत असाल त्या कामात तुम्हाला भजन करता येत. काम सोडायची गरज नाही. म्हणून महाराज म्हणले भजन करा, अतिशय गरजेचं आहे. म्हणून नाम महत्वाचं आहे. म्हणून नामस्मरण घडो आणि संत समागम. मग इथं आल्यानंतर काय होतं? महाराज म्हणतात इथं आल्यानंतर संताचा समागम होतो. आळंदीत आल्यानंतर काय होतं? महाराज लोकांच्या भेटीगाठी होतात. होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. इथं आल्यानंतर साधू संताची भेट घ्यावी आणि सुखाच्या गोष्टी सांगाव्यात. इथं आल्यानंतर, या आळंदीत आल्यानंतर, या अलंकापूर नगरीत आल्यानंतर, माऊलींचं दर्शन झाल्यानंतर माणसाला उत्सुकता कोणाची असते? महाराज लोकांना भेटण्याची. बरोबर आहे ना? माणसं चालत येतात बरं का. आपण म्हणावं अहो ते आम्हाला टाईम लागणार नाही, बसतो आम्ही, तुमची रूम नंबर सांगा काय. 1-1, 2-2 तास माणसं बसलेले असतात. का? महाराज म्हणले इथं भेटी होतात, संताचा समागम होतो. आणि संताच्या समागमाशिवाय कल्याण नाही. या बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. मग इथं संताचा समागम होणं महत्वाचं आहे. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. आणि इथं संताचा समागम या ज्ञानोबारायानं केलेला आहे. मेळविली मांदी वैष्णवांची. महाराज म्हणले कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. महाराज म्हणले ज्ञानोबारायानं सर्व संतांना एकत्रित केलं आणि त्या संताची मांदियाळी एकत्रित केलेली आहे. कोणा जातीपातीचा विचार त्या ज्ञानोबारायानं केलेला नाही. विठाला विठाला. म्हणून त्या ज्ञानाबाईला म्हणतात ती आमच्या अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी
कोणीतरी एक जण थांबा. हां, महाराज म्हणले नानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून महाराज म्हणले या इथं आलेल्या लोकांचं, हे बघा तुम्ही कुठेही गेलात ना, लोक तुम्हाला काय विचारतील माहिती आहे का? का हो तुमचं नाव काय, तुमचं आडनाव काय? पण इथं आल्यानंतर सगळ्यांचं आधार कार्ड फक्त माऊली नावाचं आहे. कळलं माझं बोलणं? आपल्या सगळ्यांचं ॲड्रेस नाव काय? माऊली. तुम्ही रस्त्यानं चालले आणि बाजूला सारखायचं असेल तर काय म्हणता? ओ माऊली थोडं जाऊ द्या बरं, ओ माऊली थोडं आम्हाला दर्शन घेऊ द्या, ओ माऊली आम्हाला थोडा इथं सगळ्यांचं आधार कार्ड एकच आहे. म्हणजे ज्ञानोबारायानं ही जी महाराष्ट्राला सध्या लागलेला कलंक आहे ना, हा 700 वर्षापूर्वी पुसला आणि सगळ्यांना माऊली म्हणून आश्रय दिला. लक्षात ठेवा, 700 वर्षापूर्वी हा कलंक ज्ञानोबारायाने पुसून टाकलेला आहे. ज्ञानोबारायानं स्वतःचं संतत्व नाही स्वीकारलं, अरे अनेक जातीतल्या संतांना एकत्रित केलं आणि त्यांना संतत्व प्रदान ज्ञानोबारायाने केलं. ज्ञानोबारायानं संतत्व प्रदान केलं. लक्षात ठेवा, मेळविली मांदी वैष्णवाची. एक काला केला भगवान श्रीकृष्णानं द्वापार युगामध्ये, अनेक गोपाळांना एकत्र घेऊन काला केला आणि नंतर काला केला ज्ञानोबारायानं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये. सगळ्या वैष्णवाला एकत्र केलं म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा. महाराज म्हणले सगळ्यात मोठे जर कोण असतील तर ज्ञानोबाराय आहेत. साधकाचा मायबाप धरुषणे. चला इथं बसल्यापैकी आपण सगळ्यांना सांगू, आपल्या जन्म दिलेल्या बापापेक्षा आपल्यावर उपकार ज्ञानोबारायांचे जास्त आहेत. लक्षात ठेवा बरं का, आपल्याला जन्म दिला हे आपल्या मायबापाचे उपकार आहे, पण त्या जगण्याला अर्थ जर कुणामुळं मिळाला असेल तर तो माऊलीमुळं मिळालेला आहे, तो ज्ञानोबारायांमुळं मिळालेला आहे. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे, आपण काही जरी केलं तर ज्ञानोबारायांचे उपकार आपल्या आयुष्यात कशानं फिटणार नाही. कशानं फिटणार आहे महाराज? चला बोला. अरे आपल्याला तरी माहीत होतं का आपण एवढे मोठे होणार आहे? बोला रोहिदास महाराज, माहीत होतं कधी? आळंदीत पत्र्याची पेटी घेऊन आलेली आपण आहोत आळंदीत, बरोबर आहे ना? पत्र्याची पेटी नाही तर वायरची पिशवी घेऊन आपण आळंदीत आलो होतो. आणि माहीत होतं की इथं वायरची पिशवी घेऊन आलो आणि आता इथून फॉर्च्युनरमध्ये बसून घरी जाणार आहे? कुणाला कल्पना होती? हे सगळं जर दिलं असेल तर ज्ञानोबारायाने दिलेलं आहे, ज्ञानोबारायाने दिले. मी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला चॅलेंज करेल, माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवा. होणार आहे महाराज? आमचे मित्र आले दिदात आहे का? होणार आहे? कदापि शक्य होणार नाही. एक बोलू तुम्हाला, बाप लेकाची चूक सहन करत नाही, पण समाज ज्ञानोबारायाचं नाव घेतो म्हणून महाराजांच्या चुका पदरात घेतो. समाजाचे उपकार आहे. काही काही महाराज चुकले तरी समाज डावलत नाही त्यांना. का? अहो माऊलींचं नाव घेतात, तुकोबारायांचं नाव घेतात, आपल्या धर्माचा प्रचार करणारी माणसं आहे. महाराज म्हणतात ऐसी कळवळ्याची, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. एक बोलू तुम्हाला,
ज्ञानोबारायांचे उपकार आहे महाराज. ज्ञानोबारायांचे उपकार आहे की आज माझ्या डोक्याला फेटा आहे आणि कमरेला रुमाल आहे आणि मी बोलू शकतो. हे उपकार माऊलींचे आहे. जाणकारांना माझी भाषा कळेल हा. जर अगोदरची परंपरा पाहिली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रानी बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार पण ज्ञानदेवा सार चोजविले. एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आणि महाराज वेद कुणाला कळणार आहेत? संस्कृत मधले वेद कळणार आहेत आपल्याला. पण ज्ञानोबारायानं जर कृपा केली ना तर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. बरोबर. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. मग त्या ज्ञानोबारायानं काय केलं? ही परंपरा बंद केली आणि परंपरा बंद केलून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांड केले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. हे विश्व जर ब्रह्म कुणी केलं असेल तर ज्ञानोबारायानं केलेलं आहे. आपल्या बहुजन समाजाला कीर्तन करण्याची संधी जर कुणामुळं मिळाली असेल, ज्ञान सांगण्याची संधी जर कुणाची मिळाली असेल, कुणामुळं मिळाली असेल तर माऊलीमुळं मिळालेली आहे. साधारण नाही. ज्ञानोबारायानं या विश्वाला शहाणं करून सोडलं महाराज. या विश्वाला ज्ञानी बनवण्याची ताकद ज्ञानोबारायांची आहे. आणि त्या ज्ञानोबारायांना आपल्याला ती ज्ञानेश्वरी दिलेली आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी. इथं आल्यानंतर घरी काय घेऊन जा? गोंगड्यान बांगड्या. बरोबर आहे ना. मी पाहिलं रस्त्याने फेटा बांधून येत असताना माणसाची गर्दी गोंगड्याच्या दुकानात आणि बायांची गर्दी बांगड्याच्या दुकानात. बरोबर आहे. संसारिक आहोत आपण. मला वाटतं ते पण गरजेचं आहे. न्या पण त्या घोंगडीसोबत त्या घोंगडीवर बसून वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी घेऊन जा. तर त्या घोंगडीचा उपयोग आहे. आणि मी जास्त वेळ तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार नाही. तुम्ही व्यापातली माणसात. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. आपल्याला बिना शिकल्याची बिना पगारीची एक नोकरी मिळालेली आहे. व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामची. आपल्याला वेळ नाही त्याच्यातून. आपल्याला पाठवलेल्या मेसेजचा वेळीच रिप्लाय द्यावा लागतो, नाही तर पुढच्या माणसाला राग येतो. बरोबर आहे ना. मला एवढं कळत नाही, एखादा माणूस जर त्याच्या फ्री वेळेत आपल्याला मेसेज करत असेल तर आपण बांधील एका त्याला लगेच रिप्लाय द्यायला. बंद होता माझा फोन 9 वाजेपर्यंत. तुम्ही लावून पाहिला असेल. बरोबर आहे ना. एक म्हणे अहो तुमचा फोन तिकडे ते मुंबईकरांकडे गेलो ना मी कीर्तनाला, सकाळपासून फोन करतोय तुम्हाला, बंद होता तुमचा फोन. म्हणलं मग उरकू कधी फोन चालू ठेवून? उरकल्यानंतर चालू केला. बरोबर आहे का. माझं बोलणं लक्षात ठेवा. 3 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. 3 मिनिट ज्ञानेश्वरी वाचा आणि 2 मिनिटं गाथा वाचा. लक्षात ठेवा. एक मला म्हणे योगेश बुवा, हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. आता नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. बरोबर आहे. कीर्तन किती दिवस करायचं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं. कथा किती दिवस? सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादामृत द्रवसंयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुरहु रसिका भुवि भावुकाः. कथा मात्रेक जीवन. सनकादिकांचं जीवन कथा एवढं उरलं होतं. मग कोणी म्हणाल आम्हाला वाचता येत नाही ज्ञानेश्वरी, बोट फिरवा. ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट फिरवा. कोणी मला ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवल्यावर काय होतं? ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट जरी फिरवलं ना, ज्ञानेश्वर महाराज आपलं बोट आयुष्यभर सोडणार नाही, एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मी माझ्या मनाचं बोलत नाही ना, अंधश्रद्धा पसरवत नाही. ज्ञान होय मुढा हाती मूर्ख त्या दगडा. महाराज म्हणले मूर्खाला सुद्धा ज्ञानी बनवण्याची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. चला आळंदीत आलेले जास्तीत जास्त पोरं आगाऊ का शांत? बोला. मी 4थ्या दिवशी पळून गेलतो इथून. दुसऱ्याचं काय सांगू? बरोबर आहे. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. पण त्यांना सुद्धा ज्ञानी बनवण्याची ताकद ज्ञानेश्वरीची आहे.
माऊलींची आहे. म्हणून इथं डोळे नसलेल्या माणसाची ज्ञानेश्वरी पाठ आहे हो. आपल्याला माहिती आहे, ज्यांना दोन्ही डोळ्यांना दिसत नाही अशांची ज्ञानेश्वरी पाठ आहे. महाराज म्हणतात हे दिलं कोणी असल तर हे ज्ञानोबारायानं दिलेलं आहे. म्हणून महाराज म्हणले प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची गे. हे उपकार जर कोणाचे असतील तर ज्ञानोबारायांचे आहेत. मी तुम्हा सर्वांना सांगेल की या महाराष्ट्रावर उपकार साधू संतांचे आहेत. जर साधू संत झाले नसते तर आपल्याला आपल्या जगण्याचा अर्थ कळाला नसता. म्हणून महाराज म्हणले नामस्मरण घडो आणि अशा संताचा समागम मला घडला पाहिजे. संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. आणखी पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. अनेक मागणे नाही नाही देवा. आणि बस एका जनार्दनी सेवा दृढ देई. नामस्मरण घडो संत समागम वावुगाची भ्रम नको देवा. विठोबा रखुमाई. भगवंताकडे ज्ञानोबारायांकडे जाता जाता एकच मागा. आज मागायचं आहे ना आपल्याला देवाकडे. मग एवढंच मागा. मला 2 वर्षापूर्वीची एक घटना आठवते. एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री असताना, थोडा आवाज वाढवा अमोल दादा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आषाढीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाले आणि पूजेला पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर ऐका, असं आहे ना, मुख्यमंत्र्याबरोबर एका जोडप्याला महापूजा करण्याची संधी असते. आणि बीड जिल्ह्यातल्या एका जोडप्याला ती संधी मिळाली. ते माझं कीर्तन झाल्यावर ते यूट्यूबला पाहू शकता तो व्हिडिओ. आणि एक खेड्यातली माय नऊवारी साडी घातलेली, डोक्यावर पदर, कपाळाला मोठं कुंकू, नाकातली ती बीड जिल्ह्यातली प्रथा मोठी नथ, बरोबर आहे. आणि पूजा झाल्यानंतर मीडियावाल्यानं प्रश्न विचारला किती वर्ष झाली वारी करता. त्या मायनं सांगितलं 15-20 वर्ष झाले आम्ही वारी करतो. 15-20 वर्ष झाले आम्ही वारी करतो. मग आज आषाढीच्या पूजेचा मान मिळाला आहे तुम्हाला, महापूजेचा, मुख्यमंत्र्याबरोबर. कसं वाटतं? साधी बोळी खेड्यातली माय, तिनं सांगितलं आनंद वाटला. आज एवढ्या दिवसाच्या वारीचं फळ मिळाल्यासारखं वाटलं. बरं. मग काय मागितलं पांडुरंगाला? खेड्यातली बाई पण सहज उत्तर देऊन गेली, पत्रकाराची बोलती पण झाली. काय मागितलं पांडुरंगाला? तिनं सांगितलं दादा आपण पांडुरंगाला मागावं, मग आपण पांडुरंगापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. आता त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. पण पत्रकार आहे ते थांबतील ते पत्रकार कुठले? मग त्यांनी सांगितलं नाही आता एवढ्या दिवस झाले वारी करता, सेवेची पूजेची संधी मिळाली, मग काहीतरी मागितलं असेल ना तुम्ही. एवढ्या वेळ बोलल्यानंतर त्या मायनं सांगितलं हा मागितलं ना. काय मागितलं त्या मायनं ऐका. तुम्ही जसे आतुर झालात ना हे ऐकायला, तसं मी पण तो व्हिडिओ पाहत असताना आतुरच झालो होतो की काय मागितलं असेल या माऊलीनं. त्या माऊलीनं सांगितलं दादा पांडुरंगाला एकच मागितलं. काय मागितलं माय? त्या पांडुरंगाला म्हटलं माझे पाय तेवढे चांगले ठेव, म्हणजे दरवर्षी तुझी पायी वारी करता येईल. बाकी काही नको मला, माझे पाय तेवढे चांगले ठेव. तसं तुम्ही सुद्धा या ज्ञानोबारायांकडे आल्यानंतर एवढंच मागा की आमचे हातपाय चांगले ठेव आणि दरवर्षी तुझ्या वारीला येऊ दे. वारी चुकून ये दे, बस वारी चुकून ये दे हरी. तुझी वारी घडावी आणि जाता जाता आपल्याला घेऊन जायचे काय? घोंगडीन बांगडी याच्याबरोबर गाथा, ज्ञानेश्वरी, माळ आणि बुक्का. एखादा जर म्हणला काय आणलं माझ्यासाठी आळंदीवरून, तर ही काय घेऊन जा माहिती आहे? तुळशीची माळ घेऊन जा. त्याला म्हणा दादा तुझा गळा काही चांगला दिसत नव्हता मला, आणि अनेकदा माझ्या डोळ्यानं पाहिलं तुझ्याकडं, आणि तुझा गळा तो असा रिकामा मला छान वाटत नव्हता. आणि मला आळंदीत गेल्यावर आठवण आली तुझा गळा कशाने शोभेल, म्हणून तुझ्यासाठी मी माळ घेऊन आलो. बस
ही माळ तू घाल, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कणवळा वैष्णवाचा. काहीची दुसरी वारी असेल, काहीची 5वी असेल, काहीची 10वी असेल, पण 10 वाऱ्या करून जर घरा मोकळाच असेल तर वाया ये रझार हारेवेन. आणि जे पहिल्यांदा आले माळकरी होऊन गेले ते पहिल्या पेपरला पास झाल्याचे विद्यार्थी आहेत हा. म्हणून पहिल्याच पेपरला आलात, माळकरी होऊन घरी जा. एवढीच माझी तुम्हा जाता जाता सगळ्यांना विनंती आहे. कपाळाला गंध लावा, ज्ञानोबारायांचं स्मरण करा आणि जेवढी आपल्याला परमार्थाची सेवा करता येईल तेवढी सेवा करा. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण द्वादशी आहेत सगळ्यांना. कालची एकादशी होती, सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे हरिभक्त परायण अनंत महाराज, युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अनंत महाराज काळे, मृदंगाचार्य आमचे राम महाराज पौळ आणि आमचे रोहिदास दादा